राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार, या ठिकाणी उपस्थित विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेब, कोल्हापूरचे पालकमंत्री आबिटकर साहेब, आमचे मार्गदर्शक चंद्रकांत दादा पाटील, या ठिकाणी उपस्थित खासदार धनंजय महाडिक, विधिमंडळातील माझे सर्व सहकारी, नगरीच्या महापौर सौभाग्यवती रूपराणी निकम वहिनी, छत्रपती शाहू महाराज आणि सर्वच उपस्थित कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व विधिमंडळातील माझे सहकारी, नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज वास्तविक कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ आणि विशेषतः वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मार्फत छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथील विविध विकास कामांचं आणि नूतनीकरणाचं लोकार्पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदय आज आणि उपमुख्यमंत्री महोदय आज कोल्हापूर शहरामध्ये आलेले आहेत. मी मनापासून त्यांचं स्वागत करतो. मी कागलला छत्रपती शाहू महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आणि शेतकरी मेळाव्याच्या प्रसंगी तिथं बोलणार आहे. मी अधिक बोलणार नाही, परंतु जो माझा विभाग आहे त्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये आपण अशा काही आता सगळ्या सुविधा आणलेल्या आहेत आणि शेंडा पार्कमध्ये साकारत असलेल्या अमेरिकेच्या ह्युस्टन शहराच्या आधारित एक मेडिकल हब आपण बनवतो आहे. मी कोल्हापूरच्या जनतेला विश्वास देऊ इच्छितो, 1-2 वर्षांनी कोल्हापूर शहर कर्नाटक आणि आपल्या कोकणातील कुठल्याही माणसाला मुंबईला आणि पुण्याला जायला लागणार नाही अशी व्यवस्था मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्यानं मी करून दाखवीन, एवढा विश्वास देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. जवळजवळ 473 कोटी रुपयेचा निधी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री त्यावेळीचे स्वर्गीय अजितदादा पवार आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी यांनी दिला आणि एक चेहरा मोहरा बदलण्याचं काम आज आपण त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर इतकी आश्चर्यरित्या तिथं प्रगती झालेली आहे. आणि शेंडा पार्कमध्ये 600 बेडचं सामान्य, 250 बेडचं कॅन्सर आणि 250 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे साकारत आहे. MBBS, MD, MS या शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनींची एक अतिशय चांगली व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमचा आहे. मी मनापासून या मंत्रिमंडळातील माझे सगळे सहकारी, विशेषतः पालकमंत्री चंद्रकांत दादा यांचाही मी आभारी आहे की त्यांनी फार मोठं सहकार्य या कामामध्ये केलेलं आहे. बंधूंनो, ज्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं आपण आता नूतनीकरणाचं लोकार्पण केलं, मी त्यावेळा पालकमंत्री होतो आणि त्याला आग लागल्याने ते भक्ष्यस्थानी पडलं. इमारत छोटी होती, परंतु करवीरकरांच्या काळजाला चटका लावणारी घटना होती. आणि 2च वर्षामध्ये केशवराव भोसले नाट्यगृह केशवराव भोसलेंच्या आज जयंतीच्या निमित्ताने रंगकर्मींच्या मध्ये सादर करत असताना कोल्हापूर महानगरपालिकेसह आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मनापासूनचा आनंद होतो आहे की इतकी दिमागदार आता आपण केशवराव भोसले नाट्यगृह उभं केलेलं आहे. आणि या शहरातील ज्या विविध समस्या आपल्या महापौरनी आणि राजेश क्षीरसागर आमदार यांनी मांडलेल्या आहेत, मी पुन्हा त्याचा उहापोह करणार नाही. परंतु साहेब, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर शहराची प्रगती होणार नाही. चंद्रदीप नरके साहेब यांनी सहकार्य करावं, अमल माडकांनी सहकार्य करावं, यांना एवढी विनंती मी करतो. साहेब, जीएसटीचा अनेक दिवसापासूनचा आमचा प्रश्न आहे. सांगलीची जीएसटी आमच्यापेक्षा जास्त
परतावा मिळतो आणि आम्हाला कमी मिळतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी या क्षीरसागर साहेबांनी मांडलेल्या आहेत. मला वाटते कोल्हापूर शहराला आपण भरभरून दिलेलंच आहे, यापूर्वी दिलेलं आहे. यापुढच्या काळातसुद्धा कोल्हापूर शहर हे चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तुम्ही सहकार्य करावं अशी विनंती करतो. आणि बाकीचं राहिलेलं मी सगळं कागलमध्ये बोलणारच आहे, मी अधिक वेळ घेत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी आपल्या शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कुटुंब कल्याण आरोग्य मंत्री असलेले आणि या कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले सन्मान्य नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेबांना विनंती करते. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांनाही पुन्हा एकदा आमंत्रित